नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती मधला महाघोटाळा आपण आज जाणून घेणार आहोत. नेमका घोटाळा काय आहे? विद्यार्थी मित्रांनो, ज्या शिक्षकांची निवड मुलाखती शिवाय झालेली आहे ते शिक्षक आणि मुलाखतीसह निवड प्रक्रिया कशी राबवण्यात आली, त्याच्यामध्ये संस्था चालकांनी कशा पद्धतीने विद्यार्थ्याकडून पैसे उकळण्याचा बहाणा केला, विद्यार्थ्यांची परिस्थिती नसताना सुद्धा किंवा शिक्षकांची परिस्थिती नसताना सुद्धा त्या शिक्षकांना कुठे सॉफ्ट कॉर्नर मिळाला का, ती जागा भरली गेली का, अनुदानित संस्था असून सुद्धा त्या जागेवर सद्यस्थितीमध्ये शिक्षक आहेत का, अतिरिक्त शिक्षकांचा बडगा त्यांनी पवित्र पोर्टलला सांगितला का, जे की 2011 नंतर शिक्षण अधिकाऱ्याच्या अंडर शिक्षक भरले व त्यांचे अप्रूव्हल केले, यांचं काय, याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत. याचिकाकर्त्यांनी पवित्र पोर्टल व जे की संस्था चालकांनी भरलेल्या शिक्षकाबाबत उच्च न्यायालयात दाद मागितली आणि ती उच्च न्यायालयाने सर्व ताशेरे पवित्र पोर्टलवर कसे ओढले आणि पवित्र पोर्टलची खऱ्याच अर्थाने या सर्व गोष्टीवर नजर आहे का, याबद्दल आपण सर्व माहिती जाणून घेऊ. सर्वात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे शिक्षक भरतीमध्ये घोटाळा झाला नाही किंवा घोटाळा झाला. सॉफ्ट मध्ये घोटाळा कसा झाला ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला मित्रांनो, तर विद्यार्थी मित्रांनो, एका पवित्र पोर्टलच्या कार्यकर्त्यांनी याचिका दाखल केली, म्हणजे पवित्र पोर्टलला रजिस्टर केलेल्या कार्यकर्त्यांनी याचिका दाखल केली. याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयाने न्याय सुद्धा दिला आणि न्याय कसा आहे, आणि त्यांना 15 मार्च 2026 पर्यंत जे की संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचा अहवाल किंवा जे काही तुम्ही शिक्षक भरतीमधून शिक्षकच भरले नाहीत त्याचा सुद्धा अहवाल देण्यासाठी सांगण्यात आलेला आहे. आणि विशेष बाब म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, बरेच या कचाट्यात सापडलेले आहेत. संस्था चालकांनी परमनंट करतो म्हणतंय आणि त्यानंतर टीईटी पास करा म्हणतंय, TIT द्या म्हणतं, आपल्याकडून ते होत नाही, आपलं वय निघून जातं. यांच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो. स्वतःला सावरा, एकदा एज निघून गेल्यानंतर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये तिथे शिक्षक म्हणून रुजू करून ठेवलं जाणार नाही. त्यामुळे एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, तुम्हाला सर्व गोष्टी म्हणजे TET परीक्षा पास करावी लागेल, TIT परीक्षा चांगल्या गुणांनी पास करावी लागेल आणि तरच शिक्षक होता येणार आहे, यापुढे लक्षात ठेवा. आणि हा नियम 2021 पासून लागू आहे. आता मुद्दा असा आहे, या 2022च्या शिक्षक भरतीमध्ये मुलाखतीशिवाय नो प्रॉब्लेम, जे की विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे कुठलाही इंटरव्ह्यू न घेता ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय त्यांना कुठलाच प्रॉब्लेम नाही. पण जे काही गोडबंगाल आहे, ज्या काही खाजगी संस्था आहेत, त्यांना एक विथ इंटरव्ह्यूचा एक ऑप्शन ठेवलेला आहे. विथ इंटरव्ह्यू मधला घोटाळा सांगतो मित्रांनो. समजा 5 जागा आहेत एखाद्या संस्थेवर, 5x10 लोकांना ते मेसेज गेलेले आहेत, त्यांना अप्रूव्हल आलेला आहे, म्हणजे 50 लोक काय इंटरव्ह्यू साठी येणार आहेत, मुलाखतीसाठी येणार आहेत. त्यांनी काय केलं, या 50 लोकांपैकी काही लोक पोहोचतच नाहीत, जवळपास मी पण स्वतः अनुभवले. त्यांनी काय केलंय की 50 पैकी 30 लोक पोहोचले, पण 30 मधल्या लोकांना त्यांनी काय केलं, सरळ तुला किती देणार होतात 20, तुला किती देणार होतात 10 लाख, बरं का, लाख, तुला किती देणार होतात 11, तुला किती देणार होतात 8 आणि समजा या 30 पैकी 30ही लोकांना जॉबची म्हणजे जॉब नको आहे बाबा, पैसे देऊन जॉब नको आहे, प्रामाणिकपणा आहे त्यांच्यामध्ये समजा, आणि आपल्याला पैसे देऊन हा जॉब करायचा नाही असं ठरवलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या 30ही लोकांना त्यांनी रिजेक्ट केलं. 30ही लोकांना काय केलं, रिजेक्ट केलं. कारण काय, हे संस्थेला काय देऊ शकत नाही, फंडक देऊ शकत नाही, ते म्हणतात ना लाच देऊ शकत नाही. मग याचं काही सगळं काही गोडबंगाल आता उच्च न्यायालयामध्ये आहे आणि त्याच्यावरल्या केस लढल्या जात आहेत. तुमच्याकडे 30 लोक आले, या 30 लोकांपैकी एकही विद्यार्थी कॅपेबल नाही का शिकवण्यासाठी, सरळ त्यांनी पवित्र पोर्टलला सांगून टाकलं रिजेक्टेड, सर्व विद्यार्थी रिजेक्ट. असं होऊ शकतं का रे शिक्षक मंडळी, सांगा कमेंट मध्ये. असं होऊ शकतं का, सगळेचे सगळे रिजेक्ट होऊ शकतात का? आता काही संस्था चालकांनी काय केली बघा,
आता यातलेच दुसरी संस्था फॉर एक्झाम्पल 2 जागा होत्या, 2 पैकी 20 लोकांना बोलवण्यात आलं, 5च लोक आले. या 5 मधला एक कॅपेबल होता बाबा पैसे देण्याचे, त्याची निवड केली. त्याचं एज्युकेशन म्हणजे त्याचं ते शिकवण्याचा डेमो नाही काय नाही, त्याचं काय बघितला, किस्सा गरम आहे का बघितलं. म्हणजे हे सर्व आता या वर्षामध्ये म्हणजे 2025-26 मार्च पर्यंत सांगितले त्या संस्था चालकांना, खाजगी संस्थेला, की तुम्ही पोर्टलच्या माध्यमातून किती लोक सिलेक्ट केलात, तुमच्या रिक्त पद भरले गेले का. आणि अक्षरशः मित्रांनो मी सुद्धा म्हणजे आमच्या मॅडमला घेऊन 4 ते 5 संस्थेवर इंटरव्ह्यू दिले. सेम कंडिशन आहे, मी सुद्धा डोळ्याने बघितलेली आहे मित्रांनो, लक्षात ठेवा सेम कंडिशन आहे. त्यामुळे आगामी TIT साठी तयारी करत असाल तर आतापासून व्यवस्थितरित्या तयारी करा, शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला. आणि ही सत्य परिस्थिती आहे, हे तुम्ही पण पाहत असाल, फक्त डोळे झाक पाहताय, डोळ्यावर पट्टी बांधून पाहताय, बरोबर. ज्याच्याकडे मुलाखत शिवाय पर्याय मध्ये आपण आलो तर आपलं आयुष्याचं सोनं झालं, पण मुलाखतीसह जर पर्यायामध्ये आलो म्हणजे विथ इंटरव्ह्यूच्या लिस्ट मध्ये जर आपलं नाव आलं, आणि ते कशावर ठरतं, आपल्या मार्कावर ठरतं. लक्षात ठेवा, कशावर ठरतं, आपल्या मार्कावर ठरतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, ती रिक्त पदसंख्याच भरली गेलेली नाही. शासनाने दिलं, वित्त विभागाने 30,000 पदसंख्या भरा असं सांगितलं, 30,000 पदसंख्येचं त्यांनी नियोजन सुद्धा केलं, पण त्या संस्था चालकांनी या मुलाखतीसह बऱ्याच लोकांना अजून ते रिक्त ठेवलं. आणि त्याच्या मागचं एक गोड बंगाल म्हणजे ऑलरेडी त्यांनी काय केलं, एक तिसरा त्रयस्थ माणूस घेतला, BEd DEd झालेला, त्यांचा नातेवाईक किंवा त्यांच्या गावातला पाहुणा राहुळा, वशिला तिथं म्हशीला नोकरी, अशा पद्धतीने तो पाहुणा तिथे अडून बसलाय की मला एवढे दिवस तुम्ही एवढा एवढा पगार दिलात, माझ्याकडून एवढे पैसे उकळलात, तर हा नवीन शिक्षक कशाला घेत आहे. पवित्र पोर्टलने पाठवलेला नवीन घ्यायचं नाही, मलाच घ्या, मी करतो की TET पास करतो की, असं चाललेलं आहे. मग याच्यामध्ये या घोटाळ्यामध्ये फक्त विद्यार्थी आहेत का, पवित्र पोर्टल जबाबदार आहे का, नाही, इथं शिक्षण अधिकारी सुद्धा जबाबदार आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. मुद्दा सांगतो सविस्तर, पहा इकडे. 2011 नंतर मला सांगा, 2017 मध्ये भरती झाली, 2022 मध्ये भरती झाली, 2025 ची TIT एक्झाम झाली. या मधल्या ज्या काही 6 वर्षामध्ये 6 वर्षामधल्या नियुक्त्या आल्या कुठून, कोणत्या बेसिसवर नियुक्त्या आल्या, हा सुद्धा मुद्दा आहे. ह्यांचे अप्रूव्हल कस काय निघाले, कस काय यांच्या फुलपगारी झाल्या, हा सुद्धा मुद्दा आहे. म्हणून NEPच्या धोरणानुसार शिक्षकांना सुद्धा TET बंधनकारक करण्यात आली 1 ते 8 या वर्गासाठी. आता याच्यामध्ये यांचा कार्यक्रम अवघड आहे मित्रांनो. 2011 नंतरच्या ज्या काही नियुक्त्या आहेत, अप्रूव्हल नियुक्त्या आहेत, जे की क्वालिफिकेशन BEd आहे DEd आहे, 1 ते 8 पर्यंत आहे, पोरांनो लक्षात घ्या, 1 ते 8 पर्यंत आहे, त्या लोकांना खरंच धोक्याची घंटा आहे. त्या सुद्धा जागा रिक्त होतील थोड्या दिवसात, व्हायलाच पाहिजे. का, आमचे DEd BEd करणारे अभियोगिता धारक तुम्हाला चालत नाहीत का, का आम्ही इथे मेहनत करून 2017 ला TIT एक्झाम दिली, 2022 ला TIT एक्झाम दिली, 2025 ला TIT एक्झाम दिली, आमचं क्वालिफिकेशन तिथे बसायसारखं आहे, तेवढा पगार घेण्यासारखा आहे. पगारी कमी आहेत का हो शिक्षकांना, जबरदस्त चांगल्या पगार आहे. शिक्षण सेवक सोडून आता बरेच लोकांची मन दुःख होतील, सर पगारीवर पण बोलले. पण विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीवर खरंच विचार करणं गरजेचं आहे. आणि उच्च न्यायालयाने हे सर्व हातात घेतलेलं आहे. बोगस शिक्षक डायरेक्ट काढून फेकले जाणार आहे. त्यामुळे आपल्याला आगामी 5 ते 10 वर्षाचा कालावधी आपल्यासाठी महत्वाचा आहे. अभ्यासातच राहा, याला शॉर्टकट नाहीये. अनलिमिटेड केल्यावर कुठंतरी लिमिटेड भेटतं. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय नक्की कमेंट मध्ये कमेंट करायला विसरू नका. बऱ्याच लोकांचे कॉल मेसेज येतात, डिस्कस होतं, काही लोकांचं वय संपून जातं, पण ते परमनंट होत नाहीत. याचं कारण म्हणजे त्यांनी TIT एक्झाम दिलेली नाही, परीक्षामध्ये मार्क घेतलेले नाहीत. आणि हे सत्य आहे, सत्याला धरूनच चला मित्रांनो. त्याच्याशिवाय आपल्या अंगावर TR हा शब्द येणार नाही, DEd BEd केलेला फायदा होणार नाही. थँक्यू. जय महाराष्ट्र मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.